नमस्कार. जयास होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज शिरा करून दाखवते. हे तूप आहे, हे साखर आहे, हे रवा आहे आणि हे विलायचीची पूड आहे. बघा आता प्रोसेस मी कशी करते ते. आता आपण गॅस लावू. आता कढई गरम झाली ना की रवा टाकायचा. आता मी रवा टाकलाय कढईमध्ये. रवा आहे ना मस्त लाल भाजून घ्यायचा, चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं चांगला. हे माझ्या सासऱ्यांना रोज मी शिरा करून देते खायला. त्यांचे वय 108 वय आहे त्यांचं. मी तुमची लाडकी जयाताई. हा व्हिडिओ मी पुण्यावरनं टाकते. आता रवा ब्राऊन चॉकलेटी कलरपर्यंत आलेलं आहे. आता तूप टाकायचं. आता हे खूप छान भाजायचं. असं शिरा तुम्ही खाऊन बघा. तुमचे लहान मुलं असतील, मुली असतील, तुमचे वयस्कर माणसं असतील तर त्यांना तुम्ही हा शिरा रोज सकाळी नाश्त्याला देऊ शकता. मी तुम्हाला सगळे पदार्थ दाखवणार आहे. आता उपीट बनवून दाखवणार आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून दाखवणार आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असं भाजत राहायचं सारखं. आता बघा किती लाल झाले. आता याच्यामध्ये दूध टाकायचं. थोडं थोडं करून दूध टाकायचं. थोडं पाणी टाकायचं. 1 वाटी पाणी टाकायचं. आता ही साखर टाकायची. तर मस्तपैकी आपला हा शिरा होईल. आपण आजोबांना खायला देऊ. तर विलायचीची पूड टाकायची. तुम्ही याच्यामध्ये काजू, मनुके, तुम्हाला जे काय टाकायचं ते टाकू शकता. आता हे ड्रायफ्रूट टाकायचे. हे असं हलवून घ्यायचं. बघा किती मोकळा फडफडीत झाला शिरा.
सत्यनारायणाचं पूजा करतो ना आपण, तसं शिरा होतो. हे बघा, तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. तुमच्यासाठी जया खूप छान छान रेसिपी घेऊन येईल. माझ्याकडे काजू नव्हते, मी मनुके आणि बदाम टाकले. चला मग आपण आजोबांना शिरा देऊ. असे आमचे आजोबा रोज शिरा खातात. तुम्हाला पण असं शिरा खायचं असेल तर या आमच्या घरी. हे बघा शिरा. कसा वाटला तुम्हाला? लाईक करा, शेअर करा.